नमस्कार सर्व विद्यार्थी मित्र हो. खरं तर मराठी कवितेला एक स्वतंत्र आणि वेगळं स्थान आहे. हे आपण आत्तापर्यंतच्या सगळ्या बी ए भाग 2च्या या काव्यगंधमधील कवितांच्या आधाराने पाहिलं आहे. पेपर क्रमांक 4 हा काव्यगंध पुस्तकाचा अभ्यास आपण स्वतंत्रपणे करतो आहे. त्याच्यातले जवळजवळ 4 कवी संपलेले आहेत. आता 2 कवी जे आहेत ते राहिलेले आहेत आणि काव्यनिर्मितीची प्रक्रिया म्हणजे येत्या 7-8 तासामध्ये हा सिलेबस जो आहे तो संपणार आहे. तर पहिला भाग आणि दुसरा भाग संपलेला आहे. पहिल्या भागामधले 2 कवी, दुसऱ्या भागामधले 2 कवी याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे. आता तिसऱ्या भागामधले 2 कवी बघणार आहेत की जे 4थ्या प्रश्नासाठी थोडक्यात उत्तरे द्यासाठी हे असणार आहेत. याच्यावरती दीर्घोत्तरी प्रश्न असणार नाही. तर मराठी कवितेमध्ये अशा काही या आधुनिक काळातल्या कविता आहेत की कवी ज्या प्रवाहातला आहे त्या प्रवाहामध्ये कवीनं ज्या विषयावरती कविता लिहिलेली आहे त्याच्यातल्या वेगवेगळ्या विषयावर जरी असल्या म्हणजे प्रेम, सामाजिक जरी असल्या तरी त्या निवडलेला जो कवी आहे त्याच्यातल्या एकाच विषयावर लिहिलेल्या 5 कविता फक्त निवडलेल्या आहेत. उदाहरणार्थ सामाजिक कविता केशवसुतांच्या आहेत, वसंत बापटांच्या प्रेम कविता आहेत, नारायण सुर्वे यांच्या श्रमविषयक कविता आहेत, वसंत आबाजी ढाके यांच्या जागतिकरणावरच्या कविता आहेत. 5-5 कविता आहेत. तसं आता पुढचा जो कवी आहे तुम्हाला या काव्यगंध पुस्तकातला जो 5वा कवी दिसतो आहे म्हणजे खालून 2 नंबरचा जो कवी आहे खालच्या लाईनमधला तो कवी आहे की अजीम नवाज राही. आणि याची कविता जी आहे ती वंचितांची कविता आहे. वंचित म्हणजे कुणीतरी पिढ्यानपिढ्या परंपरेनं एका विशिष्ट प्रवाहापासून दूर राहिलेला किंवा कुणीतरी असा प्रस्थापित जो कवी प्रस्थापित जी जगणं आहे त्याच्यापासून ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, ज्याच्यावर खरोखर काहीतरी ज्याला डावललं गेलेलं आहे असा विविध गोष्टीपासून वंचित राहिलेला माणूस जो आहे तो आपल्या मनातल्या भावना ज्यावेळेला व्यक्त करतो त्यावेळेला ती कविता जी आहे ती वंचितांची कविता म्हणून नावारूपाला येते आहे. तर अशी एक वंचितांची कवितेतला कवी एक आहे त्याचं नाव आहे अजीम नवाज राही. जसं यापूर्वी आपण जागतिकीकरणावरच्या कविता फक्त पाहिल्या वसंत आबाजी ढाकेंच्या, तसं आत्ता अजीम नवाज राही हा कवी आहे, हा मुस्लिम कवी आहे. आणि यानंतर पुढे जी कवित्री तुम्हाला दिसणार आहे ती कल्पना दुधाळ. तिची कविता जी आहे ती शेतकरी जीवनावरची, कृषी जीवनावरची कविता नंतर बघायची आहे. तर आता 5 कविता आपल्याला ज्या बघायच्या आहेत अजीम नवाज राही यांच्या आणि त्याच्यात 1990 नंतरच्या मराठी कवितेतील एक सामाजिक वास्तव बघायचं आहे की लहानपणी पिढ्यानपिढ्या जातीयतेच्या नावाखाली आपल्याला अनेक गोष्टीपासून वंचित ठेवलं गेलं आणि त्याचं दुःख जे आहे ते अजीम नवाज राही यांनी आपल्या कवितेतून स्पष्ट केलेलं आहे. तर 90 नंतरच्या कवितेतलं वास्तव या दोन्ही कवींच्या कवितेतून तुम्हाला आता पुढे बघायला मिळणार आहे. कल्पना दुधाळ यांचीही कविता 90 नंतरचीच आहे. तर काळ बदललेला आहे आणि असा काळ बदलला आहे 90 नंतर जागतिकीकरणाचा प्रवाह जोरात सुरू झाला, मुक्त अर्थव्यवस्था आली, विविध सुखसोयी आणि साधनं याच्यामुळं मानवी जीवन सगळं बदलून गेलं. अशा परिस्थितीमध्ये अनेकांच्या वाट्याला दुःख यातना ज्या पूर्वीच्या काळात होत्या, ज्या समाजाच्या जातीच्या ज्या पूर्वीच्या काळात होत्या त्या काही बदल झाला असं म्हणता येणार नाही. म्हणजे तेच राहिलं. माणसाची मानसिकता एक अशी असते की जुन्या रूढी परंपरा टाकायला तयार नसते. पण प्रत्यक्षरित्या ज्या वेळेला शिक्षणाचा प्रवाह आला वाढला किंवा ज्या वेळेला सुधारणा वाढल्या त्याच्या वेळेला माणसाने स्वतःच बदलून घेतला. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं माणसाची मनं बदलली, समाज बदलला आणि तो स्वयंभू आपलं स्वतःचं जीवन जगू लागला. ते जगणं जे आहे ते आपल्या साहित्यातून 1960 नंतर लिहू तो लागलेला आहे. म्हणजे बदल हे अपेक्षित आहे आणि बदल होतच राहतो. पण अजूनसुद्धा काही मंडूक प्रवृत्ती असते किंवा अशा समाजाची किंवा अशा लोकांची अशी काही प्रवृत्ती असते की अजूनसुद्धा माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्यायचा नाही. अशा परिस्थितीमध्ये तो सहन जो करणारा असतो तो बदलतो, तो विचारानं बदलतो, त्याचे स्वतःची अस्मिता जागृत होते आणि मग तो सगळ्या गोष्टी झुगारून देऊन आपल्या स्वतःच्या जाणीवेतनं कुठंतरी बाहेर पडून माणूस म्हणून जीवन जगण्याचा प्रयत्न करायला लागतो. म्हणजे दलित साहित्यामध्ये बघा तुम्ही की वेदना, विद्रोह आणि नकार हा जो आपल्याला दिसतो ना तो कुठंतरी त्याची स्वतःची अस्मिता जागृत झालेली,
त्याची स्वतःची मन त्याचं स्वतः जे आहे ते जुन्या रूढी परंपरा नाकारायला पूर्णपणे तयार होतं. आणि अशा परिस्थितीत तो ज्या वेळेला जगायला या ठिकाणी प्रयत्न करायला लागतो त्यावेळेस त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाचा जो प्रश्न आहे तो तिथं निर्माण होतो आणि तो आपल्या अस्तित्वाचं जी पूर्णपणे मुक्त चित्तता जी आहे ती जाणीवपूर्वकरित्या चित्रित करायला लागतो. आणि म्हणून 1990 नंतरच्या मराठी कवितेमध्ये एक महत्त्वाचे कवी म्हणून अजीम नवाज राही यांचा उल्लेख करता येईल. व्यवहाराचा काळा घोडा हा 2004 साली त्यांचा प्रकाशित झालेला पहिला कविता संग्रह आहे. आणि मग नंतर कल्लोळातला एकांत 2012 साली आणि वर्तमानाचा वतनदार हा 2017 साली. त्यांचे 3 अगदी करंटचा कवी आहे. अगदी आत्ता सध्याच्या वास्तवामध्ये आपलं स्वतःचं म्हणजे 40-42 वर्षाचा हा कवी आहे की या कवीनं आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचं एक स्वतंत्र रूप जे आहे ते कवितेतून कुठंतरी मांडलेलं आहे. आणि म्हणून व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातला एकांत आणि वर्तमानाचा वतनदार हे त्याचे कविता संग्रह आहेत. मराठी कवितेमध्ये अपवादानं चित्रित झालेलं हे मुस्लिम समाजाचं किंवा मुस्लिम जाणीवांचं चित्रण त्यांच्या कवितेतून येताना दिसतं. म्हणजे 1990 नंतर ज्याला आपण नवोत्तर साहित्य असं म्हणतो, नवोत्तर काळात मुंबईतील बॉम्बस्फोट, बाबरी मस्जिदीचं पतन यासारख्या घटनामुळं महानगरासह खेड्यातील अल्पसंख्याक समाजाच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. कारण या मोठ्या घटना ज्या वेळेला घडल्या त्यावेळेला खेड्यापाड्यात नव्हे तर मुंबईमध्ये सुद्धा काही जी झोपडपट्टीत राहणारी जी माणसं होती त्या माणसांचं महानगरातलं जीवन जे आहे ते जे अल्पसंख्याक म्हणून वावरत होते त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. याची जाणीव अनेकांच्या लेखणीतून नंतर जाणवली. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे हे जे कवी आहेत ते अजीम नवाज राही आणि त्यांची कविता या जाणीवेचा शोध घेते किंवा जाणीव करून देते. म्हणून समाज जीवनाशी एकरूप झालेल्या आणि तरीही आपलं सांस्कृतिक वेगळेपण जपणाऱ्या भारतीय मुस्लिम समाजाचं जगणं अजीम नवाज राही यांच्या कवितेतून या ठिकाणी अधोरेखित होताना दिसतं किंवा व्यक्त होताना दिसतं. म्हणजे समाजाशी एकरूप झालेला म्हणजे सांस्कृतिक वेगळेपण जपण्याचा प्रयत्न जरी मुस्लिम समाज करत असला तरीसुद्धा त्याचं जे जगणं आहे ते सुद्धा अल्पसंख्याक म्हणून काहींचं जगणं जे आहे ते या कवितेतून येतं. उदाहरणार्थ धर्मांध आणि जातीय विद्वेष आणि त्या वातावरणामध्ये भारतीयही उल्लेख भारतीय म्हणून आपला उल्लेख करून देताना ही कविता दिसते. आणि म्हणून त्यांच्या कवितेची मुळं जी आहेत ती अस्सल देशी आहे, खेड्यापाड्यातल्या नात्याशी जोडणारे आहेत, समाजाशी जोडणारे आहेत, आपलं स्वतःचं नातं संस्कृत स्पष्ट करणारे आहेत. हिंदू मुस्लिम संस्कृतीचा समन्वय कसा राहावा तो साधणं गरजेचं आहे. ही परंपरा मात्र त्यांची कविता अभिमानानं मिरवते किंवा गिरवते. हिंदू मुस्लिम हा समन्वय साधला गेला पाहिजे. जातीयतेच्या नावाखाली होणाऱ्या दंगली किंवा जातीयतेच्या नावाखाली होणारं माणसाच्या जीवनाचं काय म्हणतो अधपतन किंवा माणसाच्या जीवनामध्ये जातीयतेच्या नावाखाली त्याला सोसाव्या लागणाऱ्या सगळ्या यातना याच्यातून कुठंतरी बाहेर पडून नवा भारतीय म्हणून मला जीवन जगायचं आहे, माणूस म्हणून मला जीवन जगायचं आहे आणि सर्वधर्म समभाव मला या ठिकाणी काय करायचं आहे तर सर्वधर्म समभाव जपायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये संस्कृतीचा समन्वय साधण्याची परंपरा त्यांच्या कवितेनं कुठेतरी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून या अजीम नवाज राही यांच्या कवितेचा केंद्रबिंदूच कोण आहे तर माणूस आहे. माणूस म्हणून जीवन जगायला कुठंतरी आपण शिक्षणामुळं योग्य आहोत. माणूस म्हणून आपल्याला जगण्यासाठी कुठंतरी आपण बदलतो आहोत याची जाणीव करून देणं आणि हे खरं शहाणपणाचं आहे. आणि म्हणून माणसातला भेद जो आहे तो विषमतेला विरोध करतो. आणि म्हणून जन्मताच जगण्याचा भाग असलेल्या मुस्लिम संस्कृतीचं दर्शन ही कविता घडवते. म्हणजे वास्तविकरित्या मी जन्मताच मुस्लिम आहे आणि असल्यामुळं मला माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये मला खरोखर नैतिकतेनं माझं स्वतःचं जीवन जगायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये मी माझ्या स्वतःच्या पोट भरण्यासाठी साधा व्यवसाय करून ज्यावेळी जीवन जगायला लागतो त्यावेळेला संस्कृतीमध्ये किंवा जातीयतेच्या नावाखाली मला माणूस म्हणून कुठंतरी डावललं जात आहे. आणि त्याचं जे चित्रण आहे ते त्यांची कविता एकंदरीत करून देते आहे.
जन्मताच जगण्यातला भाग असलेल्या मुस्लिम संस्कृतीचं दर्शन घडवताना शोषित, वंचित, पीडित माणसाविषयीची कवीला असतं आहे. म्हणजे कवीला जगताना आपलं स्वतःचं जगणं महत्त्वाचं वाटतं. तसा तो संघर्ष आहे. प्रत्येक माणसाला आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये संघर्ष करत जीवन जगावं लागतं. मग तो संघर्ष परिस्थितीचा असेल, तो संघर्ष आर्थिकतेचा असेल, तो संघर्ष या ठिकाणी जातीयतेचा असेल, तो संघर्ष कुठंतरी येणाऱ्या सगळ्या काळाबरोबर वावरताना येणाऱ्या सगळ्या अनेक समस्या आणि घटना यांचा संघर्ष असेल. या संघर्षामध्ये वावरताना कवीला स्वतःची जी जाणीव आहे ती प्रत्यक्षरित्या क्षणाक्षणाला जी होते ना, ती कवितेतून त्याच्या व्यक्त होते. आणि म्हणून संपूर्ण अजीम नवाज राही यांची कविता म्हणजे एक संघर्ष आहे. त्याची कविता म्हणजे जगणंच आहे आणि जगण्यातला एक शोध घेण्याचा प्रयत्न कवीने केला आहे. तसा तो संघर्ष म्हणजे त्याची जन्मदाती वगळली तर ही कविता दुसरी त्याची आईच आहे. खरं तर काय सुंदर विचार त्याच्या कवितेबाबतीत आपल्याला करता येईल. तसं त्याची कविता त्याची जन्मदाती आईला जर बाजूला काढलं तर त्याची कविता म्हणजे त्याची आई आहे असं कवी आपल्या कवितेतून कुठंतरी सांगतो आहे. आणि त्याची भावना आहे त्याच्या कवितेकडे पाहण्याची. आणि म्हणजे भोवतालची तो संवाद साधतो, वर्तमानातील वास्तव चित्रित करतो. म्हणजे जातीचा, धर्माचा भोंगा माणसाचं जगणं कसं कुरतडतोय. म्हणजे जातीयता आणि धर्म हा कुठंतरी माणसाला काही जगताना कुठंतरी आड येतो आहे असं कवीला इथं जाणवत आहे. आणि हे वर्तमान जे आहे ते कवी इथं चित्रित करतोय. आणि म्हणून सर्व पातळ्यावर त्याचं अधपतन होताना दिसतं. मग त्या कवितेतून कवीला काय काय दिसतं बघा. मोहल्ला दिसतो, दर्गा दिसतो, फकीर, त्यानंतर अजान, मुल्ला, मौलवी, ईद, कुराण हे संदर्भ त्याच्या कवितेतून जरूर येतात. कारण का, तो ज्या समाजात जन्माला आलेला आहे त्या समाजामधल्या सगळ्या घटना आणि प्रसंगांचा वेध कवी कुठंतरी इथं घेतोय. आणि म्हणून तो सांगतोय की बघा, त्याची कविता वाचत असताना तुम्हाला मोहल्ला दिसेल, दर्गा दिसेल, अजान, त्यानंतर मुल्ला, मौलवी, ईद, कुराण या सगळ्या गोष्टी येतात. मोहल्ल्यातली असाही माणसं विना तक्रार कसं आयुष्य जगतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे अजीम नवाज राही यांची कविता. ही मोहल्ल्यात राहणारी माणसं जी आहेत का ती जीवन जगताना सहन करतात, तक्रार करत नाहीत, पण त्यांच्या अंतःकरणात कुठंतरी एखाद्या गोष्टीची सल आहे. आपल्याला डावललं जात आहे, आपल्यावर अन्याय होतो आहे, आपल्यावर कुठेतरी एका विशिष्ट जातीचा, धर्माचा आपल्यावर कुठेतरी पगडा आहे असं त्याला जाणवत आहे. आणि अजूनसुद्धा ही माणसं बदललेली नाहीत आणि आपल्याला जीवन जगताना कुठेतरी आड येत आहेत असं जेव्हा त्याला वाटतं त्यावेळी ही विना तक्रार करत माणसं आपलं स्वतःचं जीवन ज्यावेळेला जगतात त्यावेळेला असह्यपणा त्यांच्या जीवनातला जो आहे तो कवीच्या कवितेतून इतर जाणवतो. आणि म्हणून कवीला व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनामध्ये लागणाऱ्या संघर्षाचं नेमकं भान आहे. म्हणूनच त्यानं त्या कवितेमध्ये आपल्या अचूकपणे काही गोष्टी ज्या आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न एकंदरीत केला आहे. मोहल्ल्यातली माणसं आणि त्यांचं जग हे अजीम नवाज राही यांनी आपल्या कवितेतून जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. ती माणसं आणि ते वास्तव, त्यांचं जगणं फार प्रभावीरित्या मांडलेलं आहे. आणि या कवितेतून नोकरीसाठी सुरू असलेला संघर्ष ही कवी इथं चित्रित करतोय. कवीला नोकरीसाठी किती प्रभावीपणे या ठिकाणी संघर्ष करावा लागतो आहे. त्या अंगानं संघर्ष, कष्ट करत जगण्याची कटू जाणीव कवी आपल्या कवितेतून एकंदरीत करून देतो आहे. आणि म्हणून त्यांच्या कवितेचा एक स्वतंत्र स्थायी भावच आहे. कोणता तर संघर्ष आणि येणारा कटू अनुभव या दोन्ही गोष्टीच्या पातळीवरती अजीम नवाज राही यांच्या कवितेला एक स्वतंत्र रूप प्राप्त झालेलं आहे. म्हणून अभ्यासक्रमामध्ये या कवीची कविता ज्यावेळेला घेतली त्यावेळेला खरं जगण्यातलं वंचितपणा एका विशिष्ट जातीतला, विशिष्ट धर्मातला कसा असतो हा पुढे येणं गरजेचं आहे. आणि आता सर्व पातळ्यावरती साहित्यातून सर्व जाती, धर्म, पंथ याच्यातल्या सर्व पातळीवरती सगळं समाजात राहणारी ही माणसं जी आहेत ते आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत राहतात. पण त्या टप्प्यामध्ये अलीकडच्या काळातलं जगणं येणं हे महत्त्वाचं ठरत आहे. आपण 1950 नंतरची कविता, अगदी 13व्या-14व्या शतकातली कविता, त्यावेळेचं सामाजिक वास्तव वेगवेगळ्या साहित्यात आपल्या मराठी साहित्यातून कथा, कविता, कादंबरीतून वाचत राहतो. पण प्रत्यक्षरित्या 1990 नंतर
एक बदलतं वास्तव, बदलता समाज आणि यावेळचं जागतिकीकरणाचा प्रवाह आणि येणाऱ्या सगळ्या मुक्त अर्थव्यवस्था आणि येणाऱ्या सेवा सुधारणा साधनं याच्यामध्ये सुद्धा अजून माणसाच्या मनाची परवड कशी होते आहे याचं वास्तव किंवा कटू अनुभव जो आहे तो अनेक कवींनी किंवा साहित्यिकांनी आपल्या कवितेतून चित्रित केलेला आहे आणि त्याच्यामध्येच अजीम नवाज राही ह्या त्यांच्या कवितेचा आपण अभ्यास एकंदरीत करतो आहे. म्हणजे त्यांच्या कवितेची कविता म्हणजे जर आपलं तुम्हाला जाणवत असेल शब्दकळा जी आहे ती किंवा प्रतिमा जी आहे ती कवितेतून वापरतात. तळागाळातला माणूस हा संघर्ष करीत आपलं जीवन जगत असतो, त्याचं वास्तव ती कविता चित्रित करते आणि म्हणून त्यांच्या 5 कविता या ठिकाणी आपल्याला बघायच्या आहेत. त्या 5 कवितेतलं एक वेगळेपण जे आहे ते आपल्याला चित्रित करून घ्यावयाचं आहे आणि म्हणून अजीम नवाज राही यांची एक पहिली कविता जी आहे ती दुष्काळ काही दाहक संदर्भ असं कवितेचा शीर्षक आहे. म्हणजे दुष्काळ हा माणसाच्या पाचवीला बऱ्याच काळात ठिकाणी पुजलेला असतो. असा एखादा प्रदेश असतो की तिथं पिढ्यानपिढ्या परंपरेनं दुष्काळ आहे. फक्त पडला तर पाऊस नुसता नावापुरता पडतो आहे आणि मग 2 महिने 3 महिने कुठंतरी त्याला थोडंसं आधार म्हणून आहे, पण नंतर त्याला आयुष्यभर किंवा त्याला नंतर वर्षभर पूर्णपणे सातत्यानं दुष्काळाला किंवा पाण्याशी संघर्ष करावा लागतो आहे आणि त्याचे दाहक संदर्भ त्यांच्या कवितेत आहेत. म्हणून अजीम नवाज राही कुठले कवी आहेत तर बुलढाणा जिल्ह्यातले आहेत आणि बुलढाणा हा दुष्काळी भागात आहे. त्यामुळं दुष्काळाच्या जगताना कवीला जगण्यावर, निसर्गावर, शेती, पशुपक्ष्यावर कसा विपरीत परिणाम होतो दुष्काळामध्ये. दुष्काळातली माणसं ज्यावेळेला जगायला लागतात किंवा जिथं पाणी नाही, पूर्णपणे ज्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की पिण्यासाठी सुद्धा 7-8 महिने टँकर लावावे लागतात, अशा गावामध्ये काय अवस्था असेल, मग शेतीचं तिथली काय अवस्था असेल, तिथली निसर्गाची काय अवस्था असेल, तिथल्या पडणाऱ्या पावसावरच कुठंतरी थोडासा अवलंबून असणारा हा शेतकरी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पाणी साठवणं नावाची किंवा बारमाही नद्या वाहण्याची ही प्रक्रिया जी आहे ती ज्या असणाऱ्या भागात नाही त्या भागामध्ये वावरणारा बुलढाणा जिल्ह्यातला एक हा अजीम नवाज राही नावाचा कवी दुष्काळातल्या काही गोष्टी जे आहेत किंवा दुष्काळाचा संदर्भ आपल्या कवितेतून कुठेतरी देतो आहे. आणि म्हणून कसा विपरीत परिणाम, वास्तव सत्य या कवितेमध्ये आहे. आतडं पिळवटून टाकणारं दुष्काळाचे संदर्भ आहे. कवीच्या अंगावर शहारे येतात. कवीला काय दिसतं त्यावेळेला, करपलेलं गवत दिसतं, आटलेल्या विहिरी दिसतात, तळ शोधणारी धरणं दिसतात. त्यामुळं कवीचं मन अस्वस्थ होतं. रानातून उपाशी पोटी घरी आलेल्या गायी जी आहेत किंवा हंबरणारी वासरं जी आहेत, दुष्काळाच्या झळांनी करपलेली घरं आहेत, माणसं प्रश्नांनी घेरलेली आहेत आणि काळोखात बुडालेल्या सगळ्या वस्त्या, रानातल्या सगळं म्हणजे रानात तर तुम्ही बघितलं तर जिकडं जाईल तिकडं उन्हाच्या सगळ्या झळा आहेत. अशा परिस्थितीमध्ये रानात वेढून गेलेली ही भयानक उदासी कविता कवीला मनाला अस्वस्थ करून जाते, आपल्याला अस्वस्थ करून जाते आणि कवीनं ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे म्हाताऱ्या माणसांचं क्षीण जगणं जसं असतं आणि त्यांच्या डोळ्यात स्वप्न जसं करपतं तशा पद्धतीनं पोटात भुकेचा आगडोंब उसळतो आणि गाण्यातून पावसाचं दान मागणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर दुष्काळाची भीती आहे. आणि म्हणून कवी काय म्हणतोय की जणू काही आपलं स्वतःचं बालपणच आपण कुठंतरी विसरून गेलेलो आहे आणि म्हणून रानातल्या पाखरांचा चिवचिवाट नाहीसा झाला आहे. आणि कवीनं याचं वर्णन करताना रानातल्या पाखरांचा चिवचिवाट सांगताना वटवागळांची रात्रीची भटकंती जी आहे ती कवीला कुठंतरी लक्ष केंद्रित करून घेणारी आहे आणि निसर्गाचं उलटं चक्र आता फिरलेलं आहे आणि साऱ्या गोष्टीचं वर्णन कवी करतो. आणि आता ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या कवितेच्या आशयवादा जर आपण घेतल्या तर आपल्याला या गोष्टी नक्की लक्षात येतात की कवी या सगळ्या गोष्टींचं वर्णन करतो. मध्ये म्हाताऱ्या माणसांच्या डोळ्यातली स्वप्नसुद्धा करपलेली आहेत, लहान मुलांच्या चेहऱ्यावरची दुष्काळाची भीती खऱ्या अर्थानं ती जाणवते आहे. आणि मग वटवागळं तर रात्रभर या ठिकाणी भयानक अवस्थेतून या दुष्काळातलं दाहक सत्य जे आहेत ते दाखवताना दिसत आहेत. आणि म्हणून निसर्गाचं उलटं चक्र जणू आमच्यावर पिसळले की काय कवीला वाटतं. आणि म्हणून पोटामध्ये भुकेच्या आगडोंब आहे आणि दुसऱ्या बाजूला माणसं क्षीण होत चाललेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांना अन्न तर नाहीच खायला, पण पाण्याची तर अवस्था, त्यांना प्यायला पाणी नाही. अशा परिस्थितीमध्ये त्या माणसांचा नवा आयाम जो आहे
तो कवीला इथं एका अर्थानं जाणवतो आहे. म्हणून या ठिकाणी अजीम नवाज राही यांची कविता मनाचं एक वेगळेपण चित्रित करते, मनाची भावस्थिती चित्रित करते, मनातल्या सगळ्या अवस्था कवीला अचूकपणे कुठंतरी इथं मांडावयाच्या आहेत. आणि कवी या सगळ्या गोष्टींचं चित्रण करताना दुष्काळातल्या दाहकतेचा एक वेगळा आविष्कार देतो. म्हणून कवीनं आपल्या कवितेला शीर्षक देतानाच असं म्हटलं आहे की काही दाहक संदर्भ वंचित राहिलेला, म्हणजे हा वंचित आहे कवीसारखा असा समाज पूर्णपणे सगळ्या, मग दुष्काळ म्हटलं की तिकडं शासनाचंही किती कशा पद्धतीनं सगळ्या सुखसोयी साधनं बऱ्याच प्रमाणात मिळत नाहीत आणि जरी मिळाल्या तरी त्या सर्वापर्यंत पोचत नाहीत. अशा पद्धतीनं त्या अंगानं त्याचं सगळे तपशील बदलतात आणि म्हणून दुष्काळाचे तपशीलवार वर्णन या कवितेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून अनुभवाच्या आधारे स्वतंत्र एक आविष्कार आपल्या कवितेतून कवीनं चित्रित कुठंतरी केलेला आहे आणि कवींच्या विचारांना एक नवीन स्वतंत्र दृष्टी आहे. आणि म्हणून अजीम नवाज राही हा मराठीतला एक अलीकडच्या काळातला नामांकित कवी की ज्यानं आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये आपल्या जातीचं, आपल्या समाजाचं एक वेगळेपण जे आहे ते चित्रित केलेलं आहे. म्हणजे तसं पाहिलं तर त्या पुढं अजून त्याच्या कवितेतून त्याच्या सांगितल्याप्रमाणे मुल्ला मौलवी किंवा नमाज किंवा तो मोहल्ला याचं वर्णन जरूर येणार आहे. पण प्रत्यक्षरित्या दुष्काळात वावरणारा हा कवी आपल्या स्वतःचं अस्तित्व कुठंतरी एका वेगळ्या टप्प्यावरती चित्रित करतो आहे आणि त्याच्या कवितेला एक वेगळी जाण आहे, एक वेगळी किनार आहे. आणि म्हणून वंचितांची कविता म्हणून अजीम नवाज राही यांची कविता पुढं आलेली आहे आणि त्याच्यातल्या 5 कविता आपण अभ्यासतो आहोत. आपण एक एक कवी असा पाहत चाललेलो आहे. आता 2-3 कविता त्यांच्या 4 राहिलेल्या आहेत, त्याचाही संदर्भ आपण पुढं पाहायचं आणि अजीम नवाज राही यांची कविता खरोखर आपल्याला काय देऊन जाते याचा शोध या ठिकाणी आपण घ्यायला लागलेलो आहे. तुम्ही शांत चित्तानं ऐकत आहात त्याबद्दल